माझ्याकडे हल्ली बरेच पेशंट हे घाबरून येतात. ते म्हणतात माझ्या तोंडात सट्टा आहे किंवा मी तंबाखू खाल्ली आहे किंवा काहींनी तंबाखू खाल्लेली सुद्धा नसते. आणि ते म्हणतात मला तोंडात कॅन्सर असेल आपल्याला अशी मला भीती वाटतेय. माझ्या मनात वारंवार विचार येत आहेत की काहीतरी भयानक होणार आहे आणि मला माझे घरचे दिसत आहेत. तर असं पेशंट्स मला नेहमी सांगतात. आणि अशा पेशंटची मी तपासणी करते आणि जेव्हा काही नसेल तेव्हा मी समजावून सांगते की याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये. आता लक्षात घ्या, कॅन्सरची तपासणी करणं आणि त्याच्याबद्दल जागरूक राहणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि नक्कीच ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही रुग्णांना असं सांगून सुद्धा की तुमच्या तोंडात कॅन्सर नाहीये आणि तुम्हाला कुठल्याही तपासणीची गरज नाही, तरी सुद्धा या रुग्णांना कॅन्सरची भीती वाटत असते. वारंवार डोक्यात कॅन्सरचे विचार येतात, भयानक भयानक विचार येतात आणि हे ते रुग्ण विचार थांबवू शकत नाही. आणि बऱ्याचदा याचा साईड इफेक्ट असा होतो की पेशंटची आतून धारणा झालेली असते की आपल्याला कॅन्सर झालेलाच आहे आणि त्याच्यामुळे मग ते तंबाखू सोडत नाही की आता जर कॅन्सर मला झालाच आहे तर तंबाखू सोडून काय फायदा. आणि या भीतीपायी पेशंट अजून अजून तंबाखूचं सेवन करतात. किंवा बरेचसे पेशंट मी असं पाहते, जर आपण या सगळ्याच्या कारणांचा विचार केला की असं का होत असेल, तर फक्त तंबाखूपेक्षाही असे बरेच पेशंट्स असतात ज्यांना अंडरलाईन डिप्रेशन किंवा नैराश्य किंवा ओसीडी किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये ज्याच्यामध्ये एकच विचार वारंवार येतो, मग तो कॅन्सरचा असेल. इनफॅक्ट काही पेशंट असे सुद्धा होते की ज्यांनी तोंड तपासून तपासून स्वतःच्या स्वतः तोंडात जखमा केल्यात. इतक्या वेळा ते तपासून पाहतात दिवसभरात की गालाला हात ओढून ओढून तिथे जखम झालेली असते. तर जर असे विचार मनात येत असतील तर त्याच्यासाठी मदतीची नक्कीच गरज आहे. मला हे सांगावंसं वाटेल की कधीही तुम्ही पाहता तेव्हा गुगलवर किंवा सोशल मीडियावर कुठल्याही आजाराचं निदान करू नका. हे खूप भयंकर आहे. प्रत्येक जखम तोंडातली ही काही कॅन्सर नसते. खरं तर फार कमी जखमा या कॅन्सर असतात. जास्तीत जास्त तोंडाच्या जखमा या नॉन कॅन्सरच्या असतात. तेव्हा स्वतःचं स्वतः निदान करणं, अशी काहीतरी मनाची भावना करून घेणं आणि डॉक्टरकडे जाणं टाळणं हे तुम्ही करू नका. असं काही तोंडात असेल तर त्वरित मुखरोग निदान तज्ञाकडे जा. हा कशाची जखम आहे त्याचा तपास करा आणि डोक्यातली शंका काढून टाका. परंतु 2 स्पेशालिस्ट, 3 स्पेशालिस्ट, 4 स्पेशालिस्ट अशा 10 लोकांकडे जाऊन आलात, स्कॅन करून आले, तरी पण आपल्याला कॅन्सर आहे ही भीती जर तोंडातली जात नसेल आणि तुम्ही मुखरोग तज्ञांकडनं जाऊन निदान करून घेतलंय तरी पण ही भीती जात नसेल, तर नक्कीच तुम्हाला मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याची एक गरज आहे की ही भीती किंवा हे